नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक बी आर संधांशू. मी आपल्याला सहकार हा विषय इयत्ता 12वीला शिकविणार आहे. तुम्ही सहकार विषयासंदर्भात इयत्ता 11वीमध्ये सहकाराचा अर्थ, सहकाराची व्याख्या, सहकारी चळवळीचं सुरुवात, तसेच सहकाराचे तत्त्व, सहकारी संस्थांची स्थापना आणि वेगवेगळ्या प्रकारचे सहकारी संस्था आणि त्या सहकारी संस्थांचे कार्य, महत्त्व तुम्ही 11वीला शिकला आहात. ह्या वर्षी आपल्याला सहकारी संस्थेतील वेगवेगळे पदाधिकारी, सहकारी संस्थेमधील वेगवेगळे कायद्याचे तरतुदी, पत्रव्यवहार, वेगवेगळ्या प्रकारचे बँका, पतपुरवठा करणाऱ्या संस्था, त्यांचे कार्य, महत्त्व हे आपल्याला या वर्षभरामध्ये घ्यायचं आहे. आज आपल्याला पहिल्या प्रकरणाला सुरुवात करायची आहे आणि त्या पहिल्या प्रकरणाचं नाव आहे सहकारी संस्थेचे संघटन. सहकारी संस्थेचे संघटन या पहिल्या प्रकरणाला आपल्याला सुरुवात करायची आहे. सहकार हा व्यवसाय संघटनेचाच एक प्रकार आहे. सहकारी संस्थेचे संघटन हे इतर व्यावसायिक संघटन प्रकारांपेक्षा वेगळे आहे. म्हणजे बाजारपेठेमध्ये जे आपल्याला व्यवसाय दिसतात ते व्यवसाय संघटना ह्या नफ्याच्या हेतूने स्थापन झालेले असतात, परंतु सहकारी संस्था ही नफ्यासाठी स्थापन झालेली नसते, तर ती जनतेचा, सभासदांचा सेवासाठी स्थापन झालेली असते. सेवा हे प्रमुख तत्व सहकारी संस्थेचे असते. म्हणून सहकारामध्ये नफा मिळविणे हे गौण मानले जात असते. सहकारी संस्था ही व्यावसायिक संघटना आहे, परंतु इतर ज्या व्यावसायिक संघटना आहेत, उदाहरणार्थ संयुक्त भांडवली संस्था म्हणजे कंपनी, या व्यावसायिक संघटनेमध्ये नफ्याला महत्त्व दिलं जात असतं. सहकारी संस्थेमध्ये व्यक्तीला महत्त्व दिलं जात असतं, सेवेला प्राधान्य दिलं जात असतं. सहकारात भांडवलापेक्षा व्यक्तीला महत्त्वाचे स्थान असतं, परंतु संयुक्त भांडवली संस्थेमध्ये व्यक्तीपेक्षा भांडवलाला महत्त्वाचे स्थान असतं. सहकारी संस्था या कमीत कमी नफ्यावर आपला व्यवसाय चालवत असतात आणि ते सेवेला प्राधान्य देत असतात. अशा सहकारी संस्थांचं संघटन कशा पद्धतीने दैनंदिन कारभार पाहत असताना ते संघटन कशा पद्धतीने काम करत असते ते वर्षभरामध्ये आपल्याला बघायचं आहे. तत्पूर्वी आज आपल्याला सहकारी संस्थेचे संघटन कशा पद्धतीचं असतं, सहकारी कायद्याच्या तरतुदीनुसार सहकारी कायदा 1960मध्ये सहकारी संस्थेचे संघटनाची रचना कशी असली पाहिजे हे कायद्यामध्ये नमूद आहे. म्हणजेच सहकारी संस्थेचे सभासद, सहकारी संस्थेचे व्यवस्थापन समिती, सहकारी संस्थेचे वेगवेगळे पदाधिकारी, त्यांची नेमणुका, त्यांना दिलं जाणारं मानधन, अशा वेगवेगळ्या प्रकारचे सहकारी कायदा 1960मध्ये तरतुदी व नियम दिलेले आहेत. सहकारी संस्थेचे संघटन रचनेमध्ये सर्वात प्रथम घटक असतो तो म्हणजे सभासद. सर्वोच्च घटक सहकारी संस्थेच्या संघटन रचनेमध्ये सभासद हे असतात. सभासदांनी संस्थेचे दैनंदिन कारभार पाहण्यासाठी व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळाची निवड केलेली असते. सहकारी संस्थेचे दैनंदिन कारभार पाहण्याचा अधिकार सभासदांमार्फत व्यवस्थापन समितीला किंवा संचालक मंडळाला दिलं जात असते, परंतु सहकारी कायद्याच्या तरतुदीनुसार त्या व्यवस्थापन समितीच्या सभासदांच्या संख्येवर देखील मर्यादा असते. म्हणून ते
आपल्या संस्थेचे दैनंदिन कारभार पाहण्यासाठी वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक करत असतात. मग ते पदाधिकारी, सर्वात महत्त्वाचा पदाधिकारी असतो अध्यक्ष. हा पदाधिकारी व्यवस्थापन समितीमधीलच सदस्यांपैकी एकाची निवड केली जात असते. तसेच दुसरा पदाधिकारी आहे तो म्हणजे उपाध्यक्ष. म्हणजे ज्या वेळेस अध्यक्ष उपस्थित नसतात त्यावेळेस अध्यक्षांचं काम उपाध्यक्ष सांभाळत असतात. यांचे देखील नेमणूक हे व्यवस्थापन समितीतील सदस्यांपैकी एकाची केली जात असते. दुसरा पदाधिकारी आहे व्यवस्थापन समितीच्या मदतीला खूप महत्त्वाचा पदाधिकारी आहे तो म्हणजे सचिव. त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जात असतं सेक्रेटरी. व्यवस्थापन समितीचं दैनंदिन कारभार पाहत असताना सर्वात महत्त्वाची भूमिका या सचिवामार्फत केली जात असते. तसेच दुसरा पदाधिकारी आहे खजिनदार. सहकारी संस्थेचं निधी सांभाळणे व त्या निधीचा वापर करण्यासंदर्भातील खजिनदाराचे काय भूमिका आहे ते आपल्याला या प्रकरणामध्ये बघायचं आहे. म्हणजे व्यवस्थापन समितीची रचना ही सहकारी कायद्याच्या तरतुदीनुसार असते आणि त्यानुसार सहकारी संस्थेचे दैनंदिन कारभार चालत असतं. आज आपल्याला सहकारी संस्थेचे संघटन रचनेमधील जो पहिला घटक आहे म्हणजे सर्वोच्च घटक आपण त्याला म्हणतो तो म्हणजे सभासद. त्या सभासदाची व्याख्या आणि अर्थ आपल्याला आज घ्यायचे आहे. सभासद त्याला सभासदांना इंग्लिशमध्ये म्हटलं जात असतं मेंबर. सहकारी संस्थेचे सभासद हे मालक असतात. त्याचा आज आपल्याला अर्थ बघायचा आहे. आपल्याला सहकारी संस्था का स्थापन झालेली आहे, कशासाठी स्थापन होते हे आपण 11वीला बघितलेलं आहेच. आज आपण सभासदाचा अर्थ आपण बघणार आहोत. सामान्य लोकांच्या हितासाठी सहकारी संस्थेची स्थापना प्रवर्तक व्यक्ती करत असतात. मग अगोदर आपल्याला प्रवर्तक म्हणजे काय थोडक्यात आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे. प्रवर्तक म्हणजे सहकारी संस्था स्थापनेत पुढाकार घेणारे जे व्यक्ती असतात त्यांना प्रवर्तक म्हणजे इंग्लिशमध्ये त्यांना प्रोमोटर असे म्हटले जात असते. असे प्रवर्तक समान उद्दिष्ट असणाऱ्या व्यक्तींना एकत्रित करत असतात आणि ते स्वेच्छेने एकत्रित येत असतात आणि सहकारी संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेत असतात. म्हणजे त्यांची गरजा ही समान असते. असे समान गरजा असणारे व्यक्ती प्रवर्तक व्यक्ती एकत्रित करत असतात आणि सहकारी कायद्याच्या तरतुदीनुसार सहकारी संस्थेची नोंदणीचा निर्णय घेत असतात. सहकारी संस्थेची नोंदणी करत असताना नोंदणी अर्जावर प्रवर्तक म्हणून ज्या व्यक्तींनी सह्या केलेल्या असतात त्यांना संस्थेची नोंदणी झाल्यानंतर सहकारी कायदा 1960च्या तरतुदीनुसार सभासदत्व प्राप्त होत असते आणि हे सभासद त्या सहकारी संस्थेचे प्रथम सभासद असतात. सहकारी कायद्याच्या तरतुदीनुसार सहकारी संस्थेची नोंदणी करायची असेल तर सहकारी संस्थेच्या नोंदणीचा अनमुन्यातील अर्ज सहकारी कायद्याच्या तरतुदीनुसार सहकारी संस्थेच्या स्थापनेसाठी कमीत कमी 10 लोकांची आवश्यकता भासते. म्हणजेच सहकारी संस्थेच्या नोंदणी अर्जावर कमीत कमी 10 लोकांची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे. त्याच्यापेक्षा जास्त स्वाक्षऱ्या असतील तरी चालतं, परंतु कमीत कमी सहकारी कायद्याच्या तरतुदीनुसार कमीत कमी 10 लोकांची आवश्यकता त्या सहकारी संस्थेच्या नोंदणीचा अर्जावर स्वाक्षरी करणे बंधनकारक असते. अशा नोंदणीच्या अर्जावर प्रवर्तक म्हणून ज्या व्यक्तींनी सह्या केलेल्या असतात ते त्या संस्थेची नोंदणी झाल्यानंतर
त्यांना सभासदत्व प्राप्त होत असते, म्हणजे त्यांना सभासदत्व मिळत असते. सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर इतर इच्छुक व पात्र व्यक्ती आवश्यक ती प्रवेश फी व भागभांडवलासहित विहित नमुन्यातील सभासदत्वाचा अर्ज सभासदत्व मिळवण्यासाठी करू शकतात. मग सहकारी संस्थेच्या घटनापत्रकातील किंवा उपविधीतील तरतुदीनुसार सहकारी संस्थेची नोंदणीचा जो त्या सहकारी संस्थेच्या विहित नमुन्यातील अर्ज असेल, तो अर्ज इच्छुक व्यक्ती त्या संस्थेचं सभासदत्व होण्यासाठी, सभासदत्व घेण्यासाठी अर्ज खरेदी करतात. मग सहकारी कायद्याच्या तरतुदीनुसार किंवा सहकारी संस्थेच्या उपविधीनुसार आवश्यक ती प्रवेश फी त्या अर्जासोबत दिली जात असते आणि सहकारी संस्थेच्या उपविधीनुसार जी भागभांडवलाची रक्कम आहे, त्या भागभांडवलाची रक्कम त्या अर्जासोबत त्या इच्छुक व्यक्तीला सादर करावी लागते. जे इच्छुक व्यक्तींनी अर्ज सादर केलेले आहेत, त्या अर्जांचा विचार संस्थेने संचालक मंडळ करत असतात, संस्थेचे संचालक मंडळ करत असतात आणि संचालक मंडळाने मंजुरी दिल्यानंतर ते व्यक्ती सहकारी कायद्याच्या तरतुदीनुसार आणि संस्थेच्या उपविधीनुसार सभासद होण्यास पात्र होत असतात. सभासदांचा अर्ज सहकारी संस्थेमध्ये सहकारी कायद्याच्या तरतुदीनुसार अर्ज मिळाल्यापासून 3 महिन्याच्या आत सहकारी संस्थांना सहकारी कायदा 1960च्या तरतुदीनुसार सभासदत्वाचा निर्णय घेणे बंधनकारक असते. व्यवस्थापन समितीने निर्णय घेतल्यापासून सहकारी कायदा 1960च्या तरतुदीनुसार 15 दिवसाच्या आत संबंधित व्यक्तीस सभासदत्वाचा निर्णय कळविला गेला पाहिजे. म्हणजेच व्यवस्थापन समितीने त्या आलेल्या अर्जाचा निर्णय घेतला, म्हणजे तो अर्ज मंजूर केला की नामंजूर केला. मंजूर केला असेल तर कशा पद्धतीने त्यांना सभासदत्व मिळालेलं आहे, किंवा नामंजूर केलं आहे तर नामंजूर कोणत्या कारणाने केलेलं आहे, असं सहकारी कायद्याच्या तरतुदीनुसार 15 दिवसाच्या आत संबंधित व्यक्तीला त्या सभासदत्वाचा अर्ज जो आहे, त्याचा जो निर्णय आहे, तो कळविला पाहिजे. सहकारी संस्थेचे खरे मालक क्रियाशील सभासद असतात. म्हणजे क्रियाशील सभासदाला आपण नियमित सभासद देखील म्हणतो. क्रियाशील सभासद हा संस्थेचा मालक या नात्याने सभासदांना व्यवस्थापन समितीची निवडणुकीस उभे राहणे, म्हणजे जो नियमित सभासद आहे त्या सभासदाला व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीस उभे राहण्याचा, अधिमंडळाच्या वार्षिक सभेला उपस्थित राहण्याचा, सभेमध्ये चर्चेत भाग घेण्याचा, वेगवेगळ्या निर्णयांवर जर मतदान होत असेल तर मतदान करण्याचा, असे विविध अधिकार या क्रियाशील सभासद म्हणजे नियमित सभासदाला मिळत असतो. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की सहकारी संस्थेचे सभासदाला संस्थेचे सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थित राहण्याचा अधिकार असतो क्रियाशील सभासद किंवा नियमित सभासदाला. सभासदाची व्याख्या आपण आता बघणार आहोत आणि त्या व्याख्येवरनं अधिक सभासदाचा अर्थ आपल्याला स्पष्ट करता येईल. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960च्या कलम 2 व पोट कलम 19 नुसार सभासद म्हणजे काय त्याची व्याख्या महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960च्या कलम 2 पोट कलम 19 नुसार दिलेली आहे. ती आता आपण बघणार आहोत आणि त्या व्याख्येनुसार अधिक सभासदाचा अर्थ आपण स्पष्ट करू.
सभासद म्हणजे ज्या संस्थेची नंतर नोंदणी करण्यात आली आहे अशा सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठीचा अर्जात सामील झालेले व्यक्ती किंवा संस्थेच्या नोंदणीनंतर संस्थेची सदस्य म्हणून यथोचितरित्या दाखल करून घेतलेली व्यक्ती यात नाममात्र सभासद, सहयोगी सभासद आणि प्राथमिक सहकारी कृषी पतसंस्थेतील कोणताही ठेवीदार किंवा वित्तीय सेवा किंवा उपभोक्ता यांचा समावेश होतो. आपल्याला जर प्रश्न आला सभासद टिपाद्यामध्ये प्रश्न आला तर आपल्याला व्याख्या आणि अर्थ आपल्याला लिहिणं अपेक्षित असतं. मग व्याख्या आपल्या मनाप्रमाणे चालत नाही, कारण सभासदाची व्याख्या ही महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 दिलेली आहे. म्हणून कायद्यामध्ये जशी व्याख्या आहे तर जशीच्या तशी व्याख्या लिहिणं अपेक्षित आहे. म्हणून मी व्याख्या वाचून दाखवली. आता एक एक व्याख्येतील शब्दांचा अर्थ आपण बघू आणि त्यानुसार सभासदाचा अर्थ समजून घेऊ. तर व्याख्येमध्ये असं दिलेलं आहे, सभासद म्हणजे ज्या संस्थेची नंतर नोंदणी करण्यात आली आहे अशा सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठीचा अर्जात सामील झालेले. मग आपण वरती अर्थामध्ये बघितलंच की संस्थेच्या नोंदणीच्या वेळेस ज्या व्यक्तींनी प्रवर्तक म्हणून सहकारी संस्थेच्या नोंदणी अर्जावर स्वाक्षरी केलेली आहे सहकारी कायद्यानुसार, ते प्रथम सभासद असतात. म्हणून महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यामध्ये ते प्रथम सभासद असतील असं त्या व्याख्येमध्ये नमूद केलेलं आहे. म्हणून त्यांनी त्या व्याख्येमध्येच अट टाकून दिली की सभासद म्हणजे ज्या संस्थेची नंतर नोंदणी करण्यात आली आहे अशा सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठीचा अर्जात सामील झालेले व्यक्ती किंवा संस्थेच्या नोंदणीनंतर, म्हणजे संस्थेच्या अर्जावर स्वाक्षरी करणारे व्यक्ती देखील कोण असतील, मग तर ते सभासद असतील, नियमित सभासद असतील, क्रियाशील सभासद असतील, अशी व्याख्या त्यांनी केलेली आहे. तसेच संस्थेच्या नोंदणीनंतर, मग संस्थेच्या नोंदणीनंतर जे इच्छुक व्यक्ती असतात सहकारी संस्थेचे सदस्य होण्यासाठी, ते संस्थेच्या नोंदणीनंतर संस्थेचे सदस्य म्हणून यथोचितरित्या दाखल करून घेतलेली व्यक्ती, मग सहकारी संस्थेच्या कायद्यानुसार जे व्यक्तींना सहकारी संस्थेचे सभासदत्व स्वीकारायचं आहे तर उपविधीच्या तरतुदीनुसार सहकारी संस्थेमध्ये उपविधी म्हणजे घटनापत्रकामध्ये किंवा त्या उपविधीमध्ये वेगवेगळे कलमे दिले जात असतात. त्या कलमांमध्ये एक कलम असतो, त्या कलमामध्ये सहकारी संस्थेचे सभासदत्व देण्यासंदर्भातील अटी व नियम दिलेले असतात. नवीन सभासद होण्यासाठी त्या अटींची पूर्तता करून घेणारे सदस्य म्हणून दाखल करून घेतलेली व्यक्ती जी असतात ते व्यक्ती सहकारी संस्थेचे सभासद असतात. आपल्याला पुढे सभासदांचे प्रकार हा पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे. मग आपण वरती एक पॉईंट सभासदाचा घेतलेलाच आहे, तो म्हणजे क्रियाशील सभासद किंवा नियमित सभासद. म्हणजेच सभासदांमध्ये क्रियाशील सभासदांव्यतिरिक्त नाममात्र सभासद, सहयोगी सभासद आणि प्राथमिक सहकारी कृषी पतसंस्थेतील कोणताही ठेवीदार किंवा वित्तीय सेवा किंवा उपभोक्ता यांचा समावेश आपल्याला सभासद म्हणून घेता येत असतो. मग नाममात्र सभासद किंवा सहयोगी सभासद आपण पुढे डिटेलमध्ये बघणारच आहोत, परंतु थोडक्यात आपल्याला माहिती म्हणून सांगतो. नाममात्र सभासद म्हणजे नाममात्र शुल्क भरून जे व्यक्ती सभासद होत असतात की ज्या व्यक्तींना, ज्या सभासदांना सहकारी संस्थेचं
लाभांश मिळवण्याचा किंवा सभेत उपस्थित राहण्याचा अधिकार नसतो अशा सभासदाला नाममात्र सभासद असे म्हणतात. दुसरा सभासद आहे सहयोगी सभासद. त्यालाच संयुक्त सभासद देखील म्हटलं जात असतं. सहयोगी सभासद हा क्रियाशील सभासदांचं म्हणजे उदाहरणार्थ सहकारी संस्थेचा एखादा भाग एकापेक्षा जास्त व्यक्तींनी खरेदी केला असेल त्यावेळेस एकापेक्षा जास्ती म्हणजे उदाहरणार्थ एखादे सहकारी संस्थेचा एका कुटुंबाने आणि त्या कुटुंबाची संख्या आहे 5, त्या 5 लोकांच्या कुटुंबामध्ये पहिल्या क्रमांकाचा जो व्यक्ती असतो म्हणजे कर्ता व्यक्ती तो क्रियाशील सभासद असतो आणि त्याच्यानंतरचे जो दुसऱ्या क्रमांकाचा किंवा त्याच्यानंतरतील जे व्यक्ती असतात ते सहयोगी किंवा संयुक्त सभासद असतात. हे व्यक्ती देखील सहकारी संस्थेचे सभासद असतात. अशी व्याख्या सहकारी कायदा 1960 मध्ये केलेली आहे. तसेच प्राथमिक सहकारी कृषी पतसंस्थेतील कोणताही ठेवीदार, आपण मागच्या वर्षी सहकारी संस्थेचे वेगवेगळे प्रकार शिकलो आहोत. त्याच्यामध्ये पतसंस्था, कृषी पतसंस्था देखील हा प्रकार आपण घेतलेला आहे. तर अशा कृषी पतसंस्थेतील कोणताही ठेवीदार देखील सहकारी संस्थेचा सभासद असतो किंवा अशा व्यक्तीला सभासदत्व दिलं जातं. तसेच वित्तीय सेवा आणि उपभोक्ता असे सेवा देणाऱ्या ज्या संस्था असतात त्याच्यातील जो व्यक्ती सभासद असतो तो देखील महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 कलम 2 व पोट कलम 19 अ नुसार तो व्यक्ती सभासद असतो असे व्याख्या सहकारी संस्थेमध्ये करून घेतलेली आहे. थोडक्यात आपल्याला या व्याख्येवरनं असं सांगता येईल की सहकारी कायद्याच्या तरतुदीनुसार सहकारी संस्थेच्या स्थापनेच्या वेळेस प्रवर्तक म्हणून ज्या व्यक्तीने नोंदणीच्या अर्जावर स्वाक्षरी केलेली आहे तो व्यक्ती किंवा सहकारी संस्थेच्या नोंदणी झाल्यानंतर सभासदत्वाचा अटी पूर्ण करणारा व्यक्ती की जो व्यक्ती संस्थेचे सभासद होण्यास इच्छुक आहे आणि त्या व्यक्तीचा अर्जाला संचालक मंडळाने किंवा व्यवस्थापन समितीने मंजुरी दिलेली आहे असा कोणताही मग तो क्रियाशील सभासद असो, नाममात्र सभासद असो, सहयोगी सभासद असो किंवा कृषी पतसंस्थेतील ठेवीदार असो, असे प्रत्येक व्यक्तीला महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960च्या कलम 2 व पोट कलम 19 अ नुसार सभासद म्हणता येईल. असं सहकारी संस्थेचं अर्थ व्याख्येवरनं आपल्याला थोडक्यात स्पष्ट करता येईल. मित्रांनो, आज आपण सभासद आणि सभासदाची व्याख्या 1960 कलम 2 व पोट कलम 19 अ नुसार बघितली. तसेच सभासदाचा अर्थ देखील आज आपण बघितला. उद्या आपण महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960च्या तरतुदीनुसार सभासदाची पात्रता सभासदत्व स्वीकारताना कशी पूर्ण करावी लागते किंवा ती पात्रता सहकारी कायद्यामध्ये कशी दिलेली आहे, कोणती आहे, ते आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. थँक्यू.